नमस्कार मित्रांनो, आपला मित्र नागेश निकम आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो आहे. या आपल्या फेसबुकद्वारे किंवा युट्यूबद्वारे. मित्रांनो, आज हा व्हिडिओ शूट करण्यामागचं एक कारण आहे. हे कारण म्हणजे काय? या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, या इंटरनेटच्या युगामध्ये, या 21व्या शतकामध्ये आपण फार अशी प्रगती केलेली आहे. आपल्या देशानेच नव्हे तर पूर्ण जगभर मोबाईल क्रांती म्हणेल मी, मोबाईल क्रांती झाली आहे. जसं जसं जग विकसित होत चाललंय तसं तसं टेक्नॉलॉजीमुळे जग विकसित चाललेलं आहे, तुम्ही पाहत आहात. परंतु या मोबाईल पाहण्यामुळं फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत. प्रथमतः मी तुम्हाला फायदे सांगेन. या मोबाईलमुळं आपण दुरावत चाललेलो आहे. म्हणजे कसं? एखादा लहान 3-4 वर्षाचा मुलगा ते प्रौढांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. या मोबाईलमुळं आपल्या नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी किंवा नवनवीन गोष्टी या जगामध्ये काय घडत आहेत ते आपल्याला मोबाईलद्वारे कळत आहे. मग ते फेसबुकच्या माध्यमातून समजू द्यात, युट्यूबच्या माध्यमातून समजू द्यात, इंस्टाग्रामच्या माध्यमातून समजू द्यात, टेलिग्रामच्या माध्यमातून समजू द्या. म्हणजे सोशल माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोहोचत आहे. पूर्वीच्या काळी काय असायचं? त्यावेळेस मोबाईल नव्हता, कुठली इंटरनेट सुविधा नव्हती. त्यावेळेस आपण न्यूजपेपर वाचल्यानंतर किंवा टेलिव्हिजनद्वारे आपल्याला माहिती व्हायचं की बाबा अशा अशा ठिकाणी असं हे झालं, अमुक अमुक ठिकाणी अशी क्रांती झाली. परंतु तुम्हाला आजच्या तारखेचे अपडेट हे तुम्हाला आजच तुमच्या मोबाईलवरती मिळते. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. म्हणजेच काय? म्हणजे मी तुम्हाला म्हणेन की हे एक इंटरनेट माध्यमाद्वारे, सोशल माध्यमाद्वारे तुम्हाला नॉलेजसाठी उपयुक्त असतं. हे तुम्ही घरीही आपण नॉलेज आत्मसात करू शकता, कुठेही न जाता. तुम्हाला दुसरा एक महत्वाचा तोटा सांगेन मोबाईलमुळे एकमेव तोटा आपल्या एकमेकांमधील आपापसातील कम्युनिकेशन म्हणजे बोलणे, म्हणजे ते मुलामधलं, वडिलांमधील, आईमधील, मुलींमधील हे मोबाईल आल्यामुळं कमी होत चाललंय. म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये काही दुःख असेल तो व्यक्त नाही करू शकत, तो असंच घेऊन आपल्या मोबाईल मध्ये पाहत आहे. किंवा वडिलाचं आई बरोबर बोलणं होत नाही किंवा आईचं वडिला बरोबर बोलणं होत नाही. ते सततच्या मोबाईलच्या वापरामुळे त्याच्यामध्ये ते गुंग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अतिवापर असल्यामुळे व मोबाईलचा त्याचा आपल्या डोळ्यावरती ताण येत आहे. जास्त मोबाईल पाहिल्यामुळे कॉन्सन्ट्रेशनचे प्रमाण वाढत आहे. म्हणजे आपण विसरबोळे होत आहोत. लक्षात घ्या, जर आपल्याला एखादी गोष्ट आपल्या ध्यानामध्ये राहत नाही याचा अर्थ आपण जास्त प्रमाणात मोबाईल पाहत आहोत हे निष्पन्न होत आहे. आत्ताच आलेल्या रिपोर्टनुसार सर्वात जास्त मोबाईल पाहणाऱ्या लोकांमध्ये विसरबोळे होण्याची शक्यता वाढलेली आहे. म्हणजे काय? आपण सतत एखादी गोष्ट जास्त वेळ पाहिल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं सातत्य, एकात्मता ही हरवत चाललेली आहे.
त्याच्यामुळे मित्रांनो मोबाईलचा वापर हा कमी करा आणि जास्तीत जास्त चांगल्या कामासाठी करा. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की 10-15 वर्षापूर्वी आपण लहान होतो त्यावेळेस आपण काय खेळायचो? सर्व आपण ग्राउंड खेळ खेळायचो. त्याच्यामध्ये क्रिकेट असेल, त्याच्यामध्ये रनिंग असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला आता ग्रामीण भागामध्ये सूरपारंभ असेल, पोहणे असेल, हे असे खेळ खेळायचो. आता ते खेळ खेळतो का आपण? बिलकुल खेळत नाही. आपण आता एकच खेळ खेळतो, ते म्हणजे मोबाईल खेळ. म्हणजे मोबाईल मध्ये आपण गेम पाहतो आणि गेम बरोबर एकमेकांशी कनेक्ट होतो. याच्यामुळं काय होतं, आता तो नवीनच ट्रेंडिंग आलाय फ्री फायर गेम मध्ये एकमेकांशी कनेक्ट होतोय, फ्री फायर गेम खेळतोय, पबजी खेळतोय, गेमिंग कार खेळतोय, हे आपण खेळत आहोत. पण याच्यामुळे काही नुकसान काय होते माहितीये? आपली शारीरिक क्षमता हे कमी होत चाललेली आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या बॉडीवरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाहीये. टोटली आपण लूज होत चाललेलो आहोत. याच्यामुळे काय होते माहितीये? ब्लड प्रेशर इन्क्रीज होत आहे. सतत आपल्या मेंदूवरती ताण आल्यामुळं अटॅक येण्याची सुद्धा शक्यता दाट आहे.